So hello dear everyone, we are discussing the birth control methods or contraceptive methods, and now we are moving toward the permanent method of birth control. In the permanent method of birth control, there are two methods. In the main, that is called vasectomy, and in the female, that is called tubectomy. In the female, that is called tubectomy. So these are the two methods. जनरली आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो की ऑपरेशन करणे. ऑपरेशन मग त्याला कुटुंब कल्याणाचे जनरली शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया किंवा विशिष्ट अपत्य झाल्यानंतर आपण महिलेचं किंवा पुरुषाचं, जर पुरुषाचं करत असेल तर त्याला आपण शब्द वापरतो पुरुष नसबंदी, आणि जर स्त्रियांचं करत असेल तर त्याला कुटुंब कल्याणाची शस्त्रक्रिया असं म्हणतो. तेच जर फिमेल मध्ये जर करत असेल तर व्हॅसेक्टोमी. आता व्हॅसेक्टोमी का शब्द दिलाय आपण पाहिलेला आहे. इन द फिमेल्स, इन द मेन द व्हॅसेक्टोमी का शब्द दिलाय, कारण मेन मध्ये टेस्टिस पासून निघणारा व्हास डेफरन्स असायचा, व्हास डेफरन्स, आणि त्या व्हास डेफरन्सलाच आपल्याला काय करायचंय, कट करायचंय आणि टाय करायचंय. टाय करायचंय अगोदर गाठी मारून घ्यायच्यात आणि नंतर त्याला कट करायचे. म्हणून व्हास डेफरन्सला आपण टाईंग आणि कटिंग करायलो, म्हणून व्हास या शब्दावरून व्हॅसेक्टोमी. आणि फिमेल मध्ये जी आहे ट्यूबेक्टोमी, कारण फिमेल मध्ये कोण आहे, फॅलोपियन ट्यूब्स असतात दोन्ही बाजूला युटेरस मधून बाहेर निघालेल्या, त्या ट्यूबला कट करून टाय करून कट करायचंय. म्हणून ट्यूबला कट करतो, फॅलोपियन ट्यूबला कट करतो, फॅलोपियन ट्यूब्सला कट करतो, म्हणून त्याला म्हणायचं ट्यूबेक्टोमी. ट्यूब या शब्दावरून ट्यूबेक्टोमी आणि व्हास डेफरन्स या शब्दावरून व्हॅसेक्टोमी. ओके. अँड जनरली दिस परमनंट मेथड, दिस इज द जनरली ऑपरेटिव्ह मेथड, म्हणजे ऑपरेशन करायचंय आपल्याला. इट इज ए सर्जिकल मेथड. सर्जिकल म्हणजे सर्जरी करून आपल्याला हे कट करून टाय करून घ्यावं लागणार आहे. अँड जनरली दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड स्टरिलायझेशन. म्हणून याला आणखीन काय म्हटलं जातं, स्टरिलायझेशन. म्हणजे बिकॉज ऑफ दीज ऑपरेशन्स ऑर सर्जरी, या सर्जरीमुळं द स्पर्म कॅनॉट रीच द एग, स्पर्म एग कडे जात नाही. द पाथ इज ब्लॉक्ड. पाथ काय केला जातो, तो मार्ग जो आहे स्पर्मचा आणि एगचा मीटिंगचा, दॅट इज ब्लॉक्ड. मग एक तर पुरुषांनी पुरुषनेच बंदी केली तर टेस्टिस मधून निघणारे स्पर्म तुमच्या सिमेनमध्ये जाणार नाहीत, किंवा फिमेल मधची जर पुरुषाची व्हॅसेक्टोमी केली तर टेस्टिस मधले स्पर्म तुमच्या सिमेनमध्ये जाणार नाहीत, आणि फिमेलमध्ये ट्यूबेक्टोमी केली तर ट्यूब फॅलोपियन ट्यूबलाच कट दिल्यामुळं तुमचा स्पर्म युटेरस पर्यंत जाईल, परंतु तिकडं तुमच्या एगकडं, ओहरीकडे जाऊ शकणार नाही. सो दीज आर द टू. आता काय होतं नेमकं तुमच्या व्हॅसेक्टोमी मध्ये, काय तुम्हाला आता माहिती आहे, सपोज दिस इज द टेस्टिस. टेस्टिस मधून निघालेला हा व्हास डेफरन्स आहे, बरोबर. इकडून एक, इकडच्या टेस्टिस कडनं एक येतो आणि इकडच्या टेस्टिस कडनं येतो, दिस व्हास डिफरन्स. आता हा जो व्हास डिफरन्स आहे, काय केलं जातं बघा. समजा ह्या व्हास डिफरन्सची मी अशी काय केली, घडी घातली, अँड ऍट धिस साइड इथे एक मी गाठ मारली, हे बघा, द टाईंग इज डन हिअर. इथे एक मी गाठ मारली, इथे एक गाठ मारली. अगोदर काय करायचे, टाईंग करायचे, दोन जागी टाईंग करायचे, असं त्याला दुमडायचे त्या ट्यूबला, कोणत्या, व्हास डिफरन्सच्या ट्यूबला, आणि दोन जागी त्याला टाईंग करायचे. अगोदर टाईंग करणे म्हणजे नॉटिंग करायचे, गाठ मारायची, अँड देन कट इज गिव्हन. नंतर इथं काय करायचंय, कट. अगोदरच कट द्यायचा नाही, अगोदर काय आहे, म्हणून फर्स्ट टाय इज देअर, टाईंग इज देअर, अँड देन देअर इज कटिंग. अगोदर टाय मारायचे म्हणजे त्याला टाईंग करून गाठ करून घ्यायचे, गाठ मारल्यानंतरच काय करायचे, कटिंग करायचे. आता तुमचा इकडून काय होणार आहे, टेस्टिस मधले स्पर्म इथपर्यंतच जाते, इकडून हा मार्गच कट झाल्यामुळे इकडून तुमच्या सिमेनमध्ये सिमेन जाईल तुमच्या पेनिस मधनं, पण स्पर्म जाणारच नाही. सो दिस इज कॉल्ड व्हॅसेक्टोमी. आणि इन द केस ऑफ फिमेल्स, आता फिमेल्स मध्ये काय आहे, इन द केस ऑफ फिमेल्स दिस इज द फॅलोपियन ट्यूब. ही तुमची फॅलोपियन ट्यूब असणार आहे, बरोबर. ह्या फॅलोपियन ट्यूबला सेम तसंच करायचंय. काय करायचंय, दोन जागी आपल्याला ह्याला परत टाईंग आणि कटिंग करायचे, लाईक दिस. समजा ही ट्यूब आहे, लाईक दिस, हे बघा, ही अशी, परत इथं काय करायचे आपल्याला, इथे एक टाईंग करून घ्यायचे, इथे एक टाईंग, गाठ मारून टाकायचे, पॅक करायचे दोऱ्यानं, आणि देन कट इज घेऊन नंतर कट द्यायचा. म्हणजे तुमच्या इकडच्या, तुमच्या ह्या ओहरी मधला एग इथपर्यंत रिलीज होईल, पण तो इकडं तुमच्या युटेरस मध्ये येणारच नाही. सो दिस इज कॉल्ड ट्यूबेक्टोमी. दिस इज कॉल्ड
ट्यूबेक्टोमी अँड दिस इज कॉल्ड व्हॅसेक्टोमी. अँड नाव आफ्टर द कन्सिडरेबल नंबर ऑफ चिल्ड्रन्स, काही विशिष्ट आपले म्हणजे अपत्यानंतर आपण हे दोन्ही ऑपरेशन, पुरुषामध्ये पुरुष नसबंदी किंवा स्त्रियामध्ये स्त्रीचे हे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करू शकतो. अँड इन सर्टन केसेस, काही दुर्दैवामुळं बऱ्याच वेळा आपल्यामध्ये काय होतं, अपत्य, 1-2 अपत्य झाल्यानंतर आपण ते ऑपरेशन वगैरे करतो आणि दुर्दैवानं समजा कदाचित अनफॉर्च्युनेटली समजा त्या दोन्ही अपत्य समजा आपले एक्सपायर झाले कुठल्या तरी घटनेमुळे. सो वी कॅन रिव्हर्स दिस ऑपरेशन. ही सर्जरी परत आपण रिव्हर्स करू शकतो. मीन्स यू कॅन अगेन गिव्ह बर्थ टू द चिल्ड्रन्स आफ्टर रिव्हर्सिंग धिस ट्यूबेक्टोमी ऑर व्हॅसेक्टोमी. ह्या ट्यूबेक्टोमीला व्हॅसेक्टोमीला परत काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. म्हणजे परत ह्या कट दिलेल्या ट्यूब परत वी कॅन लायगेट देम, वी कॅन कनेक्ट देम, त्यांना आपण कनेक्ट करू शकतो आणि परत ह्या एगला इकडं रिलीज येण्यासाठी. बट दॅट इज डिपेंडिंग अपॉन द एज. ते कशावर डिपेंड आहे, त्या स्त्रीचं किती एज आहे, एजमुळे, कारण त्याचा सक्सेस रेट जवळपास 45 ते 85% आहे. म्हणजे नॉट 100%. म्हणजे तुम्ही परत जर तुम्ही ह्याला रिव्हर्स करायचं ठरवलं की बाबा ऑपरेशन झालंय पण आता आम्हाला आणखीन अपत्य हवंय, तर अशा केसमध्ये आपण ह्याला ऑपरेशनद्वारे परत ह्या ट्यूब कनेक्ट करू शकतो. पण कनेक्शन केल्यानंतर हा एग इकडे येण्याचे चान्सेस, ह्याचा जो सक्सेस रेट आहे फर्टिलायझेशनचा, तो जनरली किती आहे, 45 ते 85% दरम्यान आहे. तर ते एक आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात. बट वी कॅन रिव्हर्स द ट्यूबेक्टोमी. आपण त्याला काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो आणि परत अपत्यांना जन्म देऊ शकतो. So this is the tubectomy and vasectomy, that is the permanent method. Now there is one idea or there is one sub-article, that is the medical termination of the pregnancy, and that is called MTP, or it is also called the induced abortion. इंड्युस्ड अबॉर्शन. बघा, ह्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीला आणखीन एक शब्द दिला, इंड्युस्ड अबॉर्शन. म्हणजे काय आहे आता नेमकं काय, इन द सर्टन केसेस इफ वी अंडरगो द अनवॉन्टेड प्रेग्नन्सीमध्ये जर गेलो, समजा एखाद्या कपलमध्ये त्यांना प्रेग्नन्सी म्हणजेच त्यांना बाळांना जन्म द्यायचा नव्हता पण चुकून गर्भधारणा राहिली, अनवॉन्टेडली तिथं काय झालं, गर्भधारणा झाली, किंवा एखाद्या वेळेस त्या बाळामध्ये डिफेक्ट आहे असं आपल्याला जाणवलं, तर त्यावेळेस आपल्याला लिगली आपल्या गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंटने एक चान्स दिलेला आहे. यू कॅन और वी कॅन टर्मिनेट आवर प्रेग्नन्सी जी गर्भधारणा झालेली आहे त्याला आपण टर्मिनेट करू शकतो, थांबवू शकतो. म्हणजेच आपण काय करू शकतो, गर्भपात करू शकतो, अबॉर्शन करू शकतो, राहिलेल्या प्रेग्नन्सीला टर्मिनेट करू शकतो. पण कसं, मेडिकली, अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टरच्या गायडन्समध्ये आपण ही अनवॉन्टेडली, कसली अनवॉन्ट, म्हणून त्यांनी त्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची डेफिनेशनच केलेली आहे. अँड इंटेन्शनल अँड व्हॉलुंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. इंटेन्शनल व्हॉलुंटरी म्हणजे ऐच्छिकरित्या आपल्याला ती मुद्दामून, आता ती चुकून झालेली आहे पण त्याला आपल्याला आता काय करायचं, मुद्दामून त्याचा गर्भपात करायचा आहे. म्हणजे आपला काहीतरी इच्छा आहे, त्या इच्छेनं गर्भपात करायचा आहे आपल्याला, ते नॅचरली करायचं नाही, आर्टिफिशियली, मेडिकली, त्या व्हॉलुंटरी, इंटेन्शनल अँड व्हॉलुंटरी आपल्याला टर्मिनेशन करायचं म्हणजे तिथं गर्भपात करायचा आहे. कुणाचा, त्या झालेल्या गर्भधारणेचा. सो इंटेन्शनल अँड व्हॉलुंटरी टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म म्हणजे पूर्ण वाढ होण्याच्या अगोदर. फुल टर्म म्हणजे 9 महिने 9 दिवसाची जनरली आपली, मला माहिती आहे 280 days. ओके, त्याच्या अगोदर म्हणजेच फुल टर्मच्या अगोदर, 9 monthsच्या अगोदर आपल्याला त्या बाळाचं व्हॉलंटरी, ऐच्छिकरित्या आपल्याला, म्हणजे ती नको होती प्रेग्नन्सी पण ती गर्भधारणा झालेली आहे आणि त्याला आपल्याला टर्मिनेट करायचंय. अँड दॅट इज कॉल्ड मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, शॉर्टमध्ये MTP. अदर वर्ड आहे इंड्युस्ड अबॉर्शन, त्याला अबॉर्शन करणे. अँड जनरली अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट रूल वी कॅन अंडरगो MTP अप टू 20 weeks ऑफ द प्रेग्नन्सी. बघा, जवळपास ते बाळ जर 20 आठवड्याचं असेल तर इंडियन गव्हर्नमेंटनं आपल्याला म्हणजे लिगली किती परमिशन दिलेली आहे, 20 आठवड्याच्या बाळाच्या अगोदर, म्हणजे 20व्या आठवड्याच्या अलीकडे, 19वा, 18वा, 20वा आठवडा, म्हणजे जनरली 20 आठवड्याच्या अलीकडे आपण हे लिगली काय करू शकतो, अबॉर्शन करू शकतो. बट इन सर्टन केसेस, काही केसेसमध्ये, किंवा जर ते अनवॉन्टेडली राहिलेले असेल,
म्हणजे आपल्याला 2 बाळामध्ये अंतर ठेवायचं होतं, नेमकंच एक आपण बर्थ दिलेली आहे बाळाला आणि लगेच दुसरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे, आपल्याला फॅमिली प्लॅनिंगमध्ये आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचंय, अशा वेळेस अनवॉन्टेड प्रेग्नन्सीमध्ये किंवा इफ देअर इज एनी डिफेक्ट, तिथं जर काही असेल डेव्हलपमेंटमध्ये काही जर डिफेक्ट आढळला आपल्याला, त्या बाळाच्या जेनेटिक डिफेक्ट काही आढळला, तर अशा केसमध्ये इन द केस ऑफ रेप झाला असेल, एखाद्यावर बलात्कार वगैरे झाला असेल, तर अशा केसेसमध्ये अंडर द एज ऑफ 18 वर्ष वयाच्या अगोदरच ती गर्भधारणा झालेली असेल, कारण शासनानं मान्य केलेलं वय हे जे आपण मॅच्युरिटीचं एज आहे दॅट इज द 18 इयर्स एज, आणि त्याच्या अगोदर जर गर्भधारणा झाली असेल दॅट इज ऑल्सो इलिगल. म्हणून अंडर 18 जर असेल तर अशा केसेसमध्ये सुद्धा, ऑर देर इज रिस्क टू द मदर, त्या आईला रिस्क असेल, रिस्क टू द मदर ऑर द डेव्हलपिंग फिटस, त्या फिटसला जर रिस्क असेल, त्याच्या हेल्थ रिस्क असेल, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण वी कॅन टर्मिनेट द प्रेग्नन्सी मेडिकली MTP 20 वीक्स. अँड इन सर्टन एक्सेप्शनल केसेस अकॉर्डिंग टू द कोर्ट डिसिजन, कोर्टनुसार 24 आठवडे, जास्तीत जास्त 24 आठवड्याची गर्भधारणा आपण काय करू शकतो, अबॉर्ट करू शकतो, गर्भपात करू शकतो. आता लक्षात घ्या, हे 24 आठवडे ही एक्सेप्शनल केस आहे अकॉर्डिंग टू द कोर्टच्या ह्याच्यानुसार. जर आपल्याला न्यायालयानं परवानगी दिली, खूपच एक्सेप्शनल एखादी अपवादात्मक केसमध्ये आपण 24व्या आठवड्यानंतर काय करू शकतो, गर्भपात करू शकतो. तर अशी ही लिगल परमिशन आपल्याला मेडिकल, जर एवढ्या केसेसमध्ये आपण वी कॅन टर्मिनेट आवर प्रेग्नन्सी or we can abort the child. But nowadays there is one technique that is called amniocentesis. Now what is this amniocentesis? Actually this technique is used for the detection of genetic defect. एखाद्या बाळामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट आहे का, किंवा कुठलं तरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये काही डिफेक्ट आहे का, डिफेक्ट इन द डेव्हलपमेंट, डिफेक्ट इन द डेव्हलपमेंटमध्ये काही त्याच्या कुठं चूक आहे का, अशा केसेसमध्ये वी कॅन डू अम्निओसेंटेसिस. नाव अम्निओसेंटेसिस म्हणजे काय, आता हे अम्निओसेंटेसिसमध्ये काय केलं जातं, जनरली इन द प्रोसेस ऑफ अम्निओसेंटेसिस ए अम्निओटिक फ्लुइड, काय होतं बघा, अम्निओसेंटेसिसमध्ये अम्निओटिक फ्लुइड इज कलेक्टेड. अम्निओटिक फ्लुइडचं काय करायचं, कलेक्शन फ्रॉम द युटेरस और अम्निओटिक कॅव्हिटी. कुठून करायचं हे, फ्रॉम द युटेरस ऑफ द मदर, त्या मदर जिथं गर्भ वाढायलाय तिथल्या अम्निओटिक कॅव्हिटी मधलं अम्निओटिक फ्लुइड आपल्याला काय करायचंय, कलेक्ट करायचंय विथ द हेल्प ऑफ इन्सर्शन. कशाच्या साह्यानं, विथ द हेल्प ऑफ इन्सर्शन ऑफ हॉलो निडल. एक निडल असते, एक सुई असते, ती सुई विथ द हेल्प ऑफ इन्सर्शन ऑफ निडल थ्रू, कुठून, थ्रू, ही निडल कुठून प्रिक करायची, कुठून इन्सर्ट करायचे, through the abdominal and uterine wall. Abdominal and uterine wall. Abdominal and uterine wall. Abdomen मधून, म्हणजे सपोज if this is the your abdominal part, here the baby is growing, इथं बाळ वाढायला समजा हे, बरोबर आहे, and this is the abdominal wall, this is the placenta, ही आजूबाजूची काय आहे, placenta, this is the uterine wall. तर ह्या uterine wall मध्ये फर्स्ट अल्ट्रासाउंड टेक्निक इज युज्ड. अल्ट्रासाउंड टेक्निक म्हणजे सोनोग्राफीचा यूज करायचा आहे, अँड विथ द हेल्प ऑफ सोनोग्राफी, आता सोनोग्राफी सेंटर असतात, सोनोग्राफीनं फर्स्ट वी हॅव टू डिटेक्ट द पोझिशन ऑफ द फिटस. त्या फिटसच्या अगोदर आपल्याला पोझिशन कुठे आहे ती बघायची, म्हणजे अगोदर अल्ट्रासाउंड वापरायची. बघा कशा स्टेप्स आहेत. यूज ऑफ अल्ट्रासाउंड मीन्स सोनोग्राफी सेंटरवर जायचे, सोनोग्राफी सेंटर जो करायला डॉक्टर, त्या सोनोग्राफी सेंटरवाल्याला तो व्यवस्थित पोझिशन अगोदर डिटेक्ट करेल, अँड देन द निडल इज प्रिक्ड मीन्स निडल इज इन्सर्टेड, हॉलो निडल इज इन्सर्टेड. आता इन्सर्ट कुठून, ऍब्डॉमिनल म्हणजे पोटाच्या भागातून, नंतर युटेरस मध्ये घुसायली, अँड देन इट इज कलेक्टिंग अम्निओटिक फ्लुइड. बघा इन्सर्शन झालं दुसऱ्या स्टेपमध्ये. आफ्टर इन्सर्शन थर्ड स्टेप मध्ये काय केलं आपण, अम्निओटिक फ्लुइड जमा केलं, अम्निओटिक फ्लुइड, अँड इन दॅट अम्निओटिक फ्लुइड काय असतं, ह्या अम्निओटिक फ्लुइड मध्ये देअर आर द फिटल सेल्स. वी हॅव कलेक्टेड फिटल सेल्स, त्या फिटल सेल्स घेतल्या, अँड जनरली फिटल सेल्स मध्ये सहसा डॉक्टर
दे ऑब्झर्व द WBCs, व्हाईट ब्लड सेल्स ऑब्झर्व करतात. अँड दीज फिटल सेल्स, आता ह्या फिटल सेल बघा, अगोदर सोनोग्राफीनं पोझिशन डिटेक्ट केली, नंतर इन्सर्शन केलं, नंतर आम्निओटिक फ्लुइड कलेक्ट केलं, त्याच्यामधल्या फिटल सेल्स कलेक्ट केल्या. अँड दीज फिटल सेल्स देन अंडरगो द सेंट्रीफ्युगेशन. सेंट्रीफ्यूज मशीन असते, एक डोम शेप, त्याच्यामध्ये ट्यूब्स असतात. अँड दीज ट्यूब्स आर रिव्हॉल्व्ड, दे आर रिव्हॉल्विंग ॲट द 1000s पर मिनिट. म्हणजे खूप हजारो त्याचे रोटेशन व्हायला लागतात त्या सेंट्रीफ्युगेशन मशीनमध्ये. आणि त्याच्याद्वारे काय होतं, त्या फ्लुइड मधल्या सेल्स बाजूला होतात. म्हणजे सेंट्रीफ्युगेशनमध्ये तुम्ही जर असं फ्लुइड सुरुवातीला टाकलं तर त्यातल्या सेल्स अशा बुडाला जाऊन बसतात. दिस इज द सेंट्रीफ्युगेशन. नाव दीज सेल्स, आता ह्या सेल्स, दीज सेल्स आर युज्ड इन ए कॅरिओटाइप. आता ह्या सेंट्रीफ्यूज ट्यूब मधल्या, सेंट्रीफ्युगेशन मशीन मधल्या ट्यूब मधल्या ह्या सेल्स कलेक्ट करायच्या. अँड दीज आर युज्ड इन द कॅरिओटाइप. आता कॅरिओटाइप म्हणजे काय, द कॅरिओटाइप मीन्स नथिंग बट इट इज द ऑप्टेनिंग द पिक्चर ऑफ द क्रोमोझोम. कॅरिओटाइप मध्ये काय होतं, तर कॅरिओटाइप मध्ये क्रोमोझोमचं पिक्चर आपल्याला मिळतं. म्हणजे व्यवस्थित क्रोमोझोम कसे आहेत, क्रोमोझोमचं डिटेक्शन करायचं. आम्निओसेंटेसिस मध्ये आपल्याला जेनेटिक डिफेक्ट बघायचा आहे. जेनेटिक डिफेक्ट कुठं बघणार आहेत आपण, तुमच्या त्या क्रोमोझोम मध्येच दिसणार आहे. आणि मग त्या क्रोमोझोम मधला तो जेनेटिक डिफेक्ट आपल्याला रीड करायचा. ते मग क्रोमोझोम कॅरिओटाइप मध्ये आपल्याला तो क्रोमोझोमचं काय मिळणार आहे, पिक्चर मिळणार आहे. कसं मिळते, बाय स्टेनिंग द WBCs. WBCला काय केलं जातं, स्टेनिंग केली जाते. व्हाईट ब्लड सेल्सला कलर दिला जातो आणि कलरमध्ये तुम्हाला त्या क्रोमोझोम मधले व्यवस्थित पिक्चर दिसायला लागतं आणि त्याच्यातला डिफेक्ट दिसायला लागतो. कुठल्या क्रोमोझोम मध्ये काही डिफेक्ट आहे का ते तुम्हाला त्या क्रोमोझोम मध्ये दिसायला लागतं. अँड देन क्रोमोझोम मध्ये डिफेक्ट जर दिसला देन वी कॅन अबॉर्ट. आणि मग डॉक्टर आपल्याला रिपोर्ट देतो की ते बाळ चांगलं वाढायलंय किंवा नाही. नंतर आपल्याला तो सल्ला देतो की अबॉर्शन. बट नाऊ द मिसयूज ऑफ द अम्निओसेंटेसिस इज गोइंग ऑन इन द सोसायटी. पण आज समाजामध्ये ह्या अम्निओसेंटेसिस जी आपल्याला बाळ चांगलं वाढायलंय का नाही याच्यासाठी वापरायची टेक्निक होती, पण त्याचा आज मिसयूज चालू आहे. आणि ह्या मिसयूजमुळे काय व्हायला लेकरांनो, बाळामध्ये जनरली मग सेक्स डिटर्मिनेशन व्हायला लागलेलं आहे. सोसायटीमध्ये मिसयूज झाल्यामुळं, बिकॉज ऑफ द मिसयूज ऑफ अम्निओसेंटेसिस द सेक्स इज डिटरमाइंड. अँड इफ दॅट सेक्स इज फाउंड टू बी फिमेल, जर तो मधला सेक्स जर फिमेलचा आहे असं कळालं, देन इमिडिएटली दॅट फिमेल फिटिसाइड इज डेड. त्या फिमेलच्या गर्भाचा काय व्हायला लागलेला आहे, गर्भपात करायला लागलेले आहेत. आणि हळूहळू जेंडर रेशिओ जो आहे, दर 1000 पुरुषामागे महिलांचं प्रमाण आज दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला बहीण हवी आहे, आई हवी आहे, मुलगी नकोय, बाकी सगळंच हवे, बायको हवी आहे, मावशी हवी आहे, चुलती हवी आहे, सगळंच हवंय, पण आपल्याला काय, पोटाला मुलगी नको. तर हा जो जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणून लिंगभेद जो आज चाललेला आहे तो कुणामुळे, अम्निओसेंटेसिस. मीन्स इफ यू गो इन द सोनोग्राफी सेंटर, सोनोग्राफी सेंटर मध्ये जर गेलात तर तिथे एक वाक्य लिहिलेलं असतं, जनरली हेअर द सेक्स डिटर्मिनेशन ऑर सेक्स डिटेक्शन अँड सेक्स सिलेक्शन इज नॉट डन. इथं आमच्याकडं गर्भलिंग पूर्वनिदान चाचणी केली जात नाही. अंडर द PCPNDT ऍक्ट, PCPNDT ऍक्ट, जसा तुमचा MTPचा ऍक्ट 1971 मध्ये निघाला, 1971 पासून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी चालू झालं एवढ्या कंडिशनच्या अंडर, तसं 1994 साली PCPNDT ऍक्ट चालू झाला 1994 पासून. आणि ह्या PCPNDT म्हणजे काय, प्री कन्सेप्शनल प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक टेस्ट. काय आहे PCPNDTचा लॉंग फॉर्म, प्री कन्सेप्शनल प्री नॅटल डायग्नोस्टिक टेस्ट, असा हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे या ऍक्टच्या अंडर कुठल्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भपूर्व लिंग निदान चाचणी म्हणजेच अम्निओसेंटेसिस करता येत नाही, अनलेस अँड अंटिल दीज कंडिशन्स आर फॉलोड. जर एवढ्या कंडिशन जर असतील तरच तिथं डॉक्टर तुमचं काय करतो, व्यवस्थित डिटेक्शन करतो. आणि जर फिमेलचा जर तिथं गर्भ आहे तो तुम्हाला सेक्स बद्दल बोलत नाही, सेक्स बद्दल माहिती दिली जात नाही, फक्त वाढणारा गर्भ हा व्यवस्थित आहे किंवा नाही. मीन्स मिसयूज इज नॉट अलाउड. या अम्निओसेंटेसिस टेक्निकचा मिसयूज या ऍक्टद्वारे, नाहीतर या ऍक्टच्या अंडर 10 वर्ष कारावास, जेल ज्याला आपण म्हणू, दंड, वेगवेगळ्या तुमच्या पिनल कोडच्या अंडर, या PCPNDT ऍक्टच्या अंडर नो सेक्स सिलेक्शन अँड सेक्स डिटेक्शन इज अलाउड.
या PCPNDT ऍक्टच्या अंडर कुठलंच सेक्स सिलेक्शन आणि सेक्स डिटेक्शन अलाउ केलं जात नाही. इट इज पनिशेबल. दिस टेस्ट, दिस amniocentesis इज पनिशेबल अंडर द PCPNDT ऍक्ट. ह्या ऍक्टच्या अंडर कुठला सोनोग्राफी सेंटरवाला डॉक्टर हा गर्भलिंग निदान चाचणी, पूर्व गर्भलिंग निदान म्हणून ते नाव दिले, प्री कन्सेप्शनल, पूर्व गर्भलिंग निदान, प्री नॅटल, अलग लक्षामध्ये जन्माच्या अगोदर, बिफोर बर्थ ज्याला आपण म्हणूया. तर अशा पूर्व गर्भलिंग निदान चाचणी काय केल्या जातात, अवॉइड केल्या जातात. पण तरी सुद्धा सोसायटीमध्ये चोरून चोरून अशा टेस्ट केल्या चाललेल्या आहेत. आजही फिमेल फिटिसाइड म्हणजे स्त्री जर अर्भक असेल, स्त्री जातीचा अर्भक, तर त्याचा गर्भपात केला जात आहे. तर हे amniocentesis गैरवापर जो आज सोसायटीमध्ये चालू आहे. तर एवढ्या वेगवेगळ्या स्टेप्सद्वारे amniocentesis केलं जातं. क्रोमोझोमचा डिफेक्ट बघितला जातो. जर जेनेटिक डिफेक्ट असेल किंवा ह्या अशा काही मदरला रिस्क असेल, बाळाला रिस्क असेल, अलग लक्षामध्ये, तर अशा डिफेक्टमध्ये हे amniocentesis आपल्यासाठी काय आहे, वरदान आहे. बट इफ वी डू नॉट यूज धिस amniocentesis ॲज ए मिसयूज, जर मिसयूज जर आपण ह्याचा केला नाही तर. नाउ व्हॉट आर द रिस्क? amniocentesis करणं तरी काही सोपं आहे का? देर आर सो मेनी रिस्क अराउंड दॅट. त्याच्या भोवताली खूप आपल्या त्या बाळाला आणि आईला अडचणी आहेत. काय काय आहेत अडचणी? एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिकेज. कारण आपण amniotic फ्लुइड काढायला, त्याच्यामुळे ते amniotic फ्लुइड कदाचित जिथून काढले तिथून लिकेज होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत आणि त्या बाळाला सुद्धा त्याचा धोका आहे. मिसकॅरेज म्हणजे गर्भपात सुद्धा होऊ शकतो. अशा टेस्ट जर करायला जाऊन चुकून एखाद्या वेळेस जर व्यवस्थित जर ते झालं नाही तर मिसकॅरेज होऊ शकतो. निडल इंजुरी, ती निडल कदाचित त्या बाळाला सुद्धा मध्ये जाऊन टोचू शकते, म्हणून निडल इंजुरी सुद्धा होऊ शकते. म्हणजे बघा, हे amniocentesis काही जर केअरफुली केली तर व्यवस्थित आहे, नाहीतर ती काय आहे, धोकादायक सुद्धा आहे. त्या बाळासाठी निडल इंजुरी होऊ शकते, मिसकॅरेज गर्भपात सुद्धा होऊ शकतो, लिकेज होऊ शकतं. अँड इन सम केसेस देअर मे बी इन्फेक्शन, त्या बाळाला मधल्या किंवा गर्भाशयाला इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. दीज आर द रिस्क विच आर रिलेटेड विथ द amniocentesis. या गर्भ चाचणी जी आहे त्याच्याशी काही रिलेटेड रिस्क सुद्धा आहेत. ते amniotic फ्लुइड रिस्क, लिकेज होणं किंवा मिसकॅरेज होणं, निडल इंजुरी आणि इन्फेक्शन, असे काही त्याच्याशी रिलेटेड रिस्क सुद्धा आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द परमनंट मेथड. ही परमनंट मेथड ट्युबेक्टोमी, व्हॅसेक्टोमी, नंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे आपल्याला जर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी चुकून झालेली आहे किंवा एखादा त्या बाळामध्ये डिफेक्ट आहे, तर आपण शासनाच्या नियमानुसार अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट रूल्स वी कॅन टर्मिनेट प्रेग्नन्सी. आपण प्रेग्नन्सीला काय करू शकतो, टर्मिनेट करू शकतो. अशा वेगवेगळ्या काही त्यांच्या रूल्सच्या अंडर, त्यांच्या काही वेगवेगळ्या नियमाच्या अधीन राहून एवढ्या आठवड्याच्या अगोदर. अँड इफ वी मेडिकली टर्मिनेट द प्रेग्नन्सी इन द फर्स्ट ट्रायमिस्टर, जनरली फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्या तिमाहीत जर आपण ही अबॉर्शन केलं, दॅट इज गुड, दॅट इज इझी फॉर दॅट मदर. त्या मदरसाठी अबॉर्शन, गर्भपात करणं हे पहिल्या 3 महिन्याच्या अगोदर सोपं असतं, कारण बाळाची वाढ जास्त झालेली नसते. वी कॅन टर्मिनेट द प्रेग्नन्सी. बाळाला त्या अबॉर्ट करणं सोपं जातं, आईला त्रास होत नाही. आणि म्हणून पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये चुकून जर आपल्याला कळाले की अरेगडे आपण प्रेग्नंट राहिलेलो आहोत, तर दॅट इज गुड विदिन द फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिल्या ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्या तिमाहीत, 9 महिन्याचे आपण 3 ट्रायमिस्टर शिकलेले आहेत इन द प्रिव्हियस व्हिडिओ. तर असं त्याच्यामध्ये आपण करू शकतो. So this is all about the amniocentesis PCPNDT Act, Preconceptional Prenatal Diagnostic Technique Test अशी ही त्याचं आहे 1994 मध्ये. आणि MTP जो आहे तो 1971 पासून लागू आहे. तर हे सर्व पूर्ण मुद्दे, होप यू अंडरस्टूड द amniocentesis, काय केलं जातं, आईच्या गर्भाशयामध्ये निडल प्रिक करून त्याच्यातलं amniotic फ्लुइड काढलं जातं. amniotic फ्लुइड हे बाजूचं फ्लुइड असतं, तुमच्या प्लासेंटाच्या बाजूचं, त्या वाढणाऱ्या बाळाच्या बाजूचं. त्याच्यातल्या WBC घेतल्या जातात आणि जनरली WBCच्या सेंट्रिफ्युगेशन करून त्याला कॅरिओटाईप या टेक्निकमध्ये जाऊ दिलं जातं. कॅरिओटाईपमध्ये क्रोमोझोमचा आपल्याला पिक्चर व्यवस्थित क्लिअर होतं. स्टेनिंग केली जाते तिथं आणि स्टेनिंग केल्यानंतर आपल्याला क्रोमोझोम मधला डिफेक्ट दिसतो आणि देन द डॉक्टर सजेस्ट असतो वेदर टू अबॉर्ट दॅट चाइल्ड ऑर नॉट, त्याचं अबॉर्शन करायचं किंवा नाही. So that is all about the amniocentesis. Thank you guys.